राजकीय व्यासपीठ म्हणून कागलकडे पाहिलं जातं। कागलची महाराष्ट्रात राजकारणामुळे ओळख असून येथील चारही गट राजकारणात सक्रिय असतात। कागल तालुक्यात भाजपची पहिली निवडणूक परशुराम तावरे यांनी लढवून केवळ 5000 मते घेतली होती। याचा फटका माजी आमदार संजय घाटगे यांना बसला होता। कागल तालुक्यात भाजपचा वटवृक्ष करण्यात समरजित घाटगे यांनी आपली ताकद लावली होती। 2024 ची विधानसभा निवडणूक लढवून विजयी होण्याचा चंग बांधला होता, पण बदललेल्या राजकीय परिस्थितीमुळे कागलची जागा विरोधकाला जाणार या विवंचनेत असताना राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी समरजित घाटगे यांना उमेदवारी जाहीर केली, तर शिवसेना उभाटा गटाचे नेते माजी आमदार संजय घाटगे यांनी मंत्री हसन मुश्रीफ यांना पाठिंबा देऊन समरजित घाटगे यांची डोकेदुखी वाढवून मुश्रीफ यांना विजयी केले। याचे बक्षीस म्हणून कोल्हापूर जिल्हा बँकेत संचालक पदावर कार्यरत झाले, तर सध्या गोकुळ संचालक अमरीश घाटगे यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याचे ठरवून 2029 ची विधानसभा निवडणूक लढवायची ठरवली। भाजपची पेरणी केलेले समरजित घाटगे यांना आता राष्ट्रवादी पक्षातच आपले अस्तित्व दाखवण्यासाठी झगडावे लागणार आहे। अमरीश घाटगे यांच्या पक्षप्रवेशाने समरजित घाटगे यांची चांगलीच डोकेदुखी वाढणार हे मात्र निश्चित। न्यूज मराठी 24 कोल्हापूर। नमस्कार, माझं नाव स्वाती सयाजी सोळशे। मी बाबासाहेब पाटील कॉलनी मनेनमाळ उंचगावमध्ये माझा घरीच निशा कलेक्शन नावाचा कापड व्यवसाय आहे। जेव्हा मला दुकानासाठी भांडवलाची गरज होती त्यावेळी मला महालक्ष्मी भिशी समजली। त्यावेळी मी सेव्हिंग करून मला महालक्ष्मी भिशीकडून भांडवल उभं करण्यासाठी मदत झाली। मी महालक्ष्मीच्या भिशीच्या ऑफिसमध्ये जाऊन सर्व माहिती घेऊन मी माझं तिथं सेव्हिंग अकाउंट उघडलं। माझ्याप्रमाणे तुम्ही सुद्धा महालक्ष्मी भिशी जॉईन करा आणि आपला व्यवसाय वाढवा।